भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग. निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात हे स्पष्ट झालं. आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. पण नार्वेकर म्हणतात कायदेशीररित्या नार्वेकर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात? जे नार्वेकर, तुम्ही नार्वेकरांचं ट्विटर हँडल बघा. विधानसभेचा अध्यक्ष हा पक्षपाती असू नये, कोणत्या पक्षाचा नसतो, हे जर आपण स्वीकारलं तर नार्वेकरांनी ही भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी प्रसिद्ध झालेली आहे ती त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून त्या कार्यकारिणीचं महान स्वागत केलेलं आहे. अशा नार्वेकरांविषयी तुम्ही मला काय सांगताय? आपण पक्षपाती आहात. आपण त्या पद्धतीने निर्णय घेतला आणि मी म्हणतो ना, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली. ह्याच्यामुळे जर कोणाला वाईट वाटायचं असेल आणि मला नोटीस वगैरे नोटीस स्वीकारायला तयार. आर्थिक, वारंवार सांगतो, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते राजेश कुमार त्यांनी